आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऋषी, एक अनघा नावाची बाई देसाईंना भेटायला गेली होती. तिनं त्यांना सांगितलं नली आणि वेद खोतचं प्रेम प्रकरण सुरू आहे. काय? चार सणसणीत मुस्काटात मारून कोणीतरी अपमान करावा ना, तसं वाटलं मला. खरंय, शर्मेने अशी मान झुकली की पुन्हा वर बघताच येईना. देसाई संतापले, म्हणाले फसवणूक करताय तुम्ही आमची. आई पण आधी खरं खोटं बघायला नको का? मग तूच बघ. समोर आहे ना तुझी बहीण, विचार तिला. खरं काय ते सांग म्हणाव. कोंबडं किती झाकलं तरी उजाडायचं राहत नाही. दादा, मी खोटं बोलत नाहीये. ती अनघा नावाची बाई कोण होती ते मला खरंच माहिती नाही. तिने असं का सांगितलं तेही माहिती नाही. आणि वेद आणि माझ्यामध्ये तसं काही नाहीये. मग ही बातमी पसरतेच कशी? आग लागल्याशिवाय धूर निघेलच कसा? आई, आपले हितशत्रू कमी आहेत का? मग अशा खोट्या बातम्या पसरायला ना खूप वेळ. ही बातमी खोटीच असायला हवी. मी ह्या मुलीला हजारदा कानी कपाळी ओरडून सांगितलंय मला खोतांशी संबंध नको आहेत. माझं तोंड दिसतं दरवेळी. पण आता काय करायचंय आपण? आधीच तिकडीच्या लग्नाला हजारो विघ्न येतात. त्यात मार्ग शोधा तर आणखी अडथळे येतात. आत्या, तू जरा शांत हो. आपण बघूया काय करायचं ते. काय बघायचंय आपण? हिच्या आणि वेदच्या प्रेम प्रकरणाची चर्चा गावभर झालीये. काय करायचंय आपण? अगं पण मी सांगते ना, हे खरं नाहीये. अशा बाबतीत कुणी खरं खोटं करत बसत नाही. देसाई म्हणाले आम्ही का खात्री करून घेऊ? अनेक मुली सांगून आल्यात त्यांच्या मुलाला. दादा, प्लीज सांग यांना असं काही नाहीये. पण चर्चा तर आहेच ना. आता ही चर्चा ऐकत बसायचं आम्ही? अगं पण मी बोलते ना, तसं नाहीये काही. काय लाच नको. दादा, ऐक ना, जरा बाहेर चाललोय मी आता. रात्री यायला जरा उशीर होईल मला. कोणी काही विचारलं ना, प्लीज मॅनेज करून घ्या. आणि हा, बाबांची गाडी घेऊन चाललोय. स्पेसिफिकली त्यांनी विचारलं तर तेवढं फक्त मॅनेज कर, ठीक आहे? दादा येतो. मॅनेज करशील ना? येतो मी. थँक्यू. नली, कसला विचार करतेस? नली, लहानपणापासून तू प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करत आलीस, हो ना? मग आता का माझ्यापासून गोष्टी लपवतेस? मी काही लपवत नाहीये दादा. मग सांग, वेद आणि तुझ्यात नक्की काय सुरू आहे? नली, तुला जर तुझ्या पर्सनल गोष्टी माझ्याशी शेअर करायच्या नसतील ना, तर इथून पुढे मी तुला नाही विचारणार. दादा, वेद आणि माझ्यात असं काही नाहीये. पण जेव्हा वेद घरी आला होता तेव्हा त्याने मला लग्नासाठी विचारलं. काय? मग तू ते आधी का नाही सांगितलंस? नली, तुला आता माझ्यावरही विश्वास नाहीये का? तसं नाहीये दादा. मला तुझा खूप सपोर्ट वाटतो, पण मला ना आईच्या बोलण्याची भीती वाटते. मला वाद नकोयत घरात बघ.
मला हेही कळतंय की आई माझ्या भल्याचाच विचार करते, पण असं पण आहे तसं पण आहे. अली, पण तू आधी का नाही बोललीस? अरे त्या विषयाला काहीतरी आधार असला पाहिजे ना सांगायला. त्याने मला फक्त लग्नासाठी विचारलं. मी त्याला अजून काहीच उत्तर दिलेलं नाहीये. मी त्याला म्हणाले की मला वेळ हवाय विचार करायला. मला एक गोष्ट सांग, तुम्हा दोघांशिवाय हा विषय अजून कोणाला माहितीये? हो, कोणाला? मितालीला. मी सांगितलंय तिला, म्हणजे बऱ्याच गोष्टी माहिती आहेत तिला. कमाल आहे नली. जर ही गोष्ट फक्त आपल्या चौघांमध्ये आहे, तर वेद आणि नलीचं प्रेम प्रकरण सुरू आहे ही बातमी पसरली कशी? आणि मुळात ती अनघा कोण आहे? तिला कोणी सांगितलं? काय रे, कसला विचार करतोय? काही काही जागांशी आपलं वेगळंच नातं तयार होतं नाही. म्हणजे या आपल्या शेतातल्या घरात आलो ना, आईच्या कुशीत असल्यासारखं वाटतं. एक वेगळीच माया, एक वेगळीच ऊब आहे या जागेत. असं वाटतं की ही जागा बोलवतेय मला. म्हणजे आनंद असो वा दुःख, तू इथे येत असतोस. फारच डिस्टर्ब वाटतोस. नाही म्हणजे हरकत नाही, मी काही तुला खोदून खोदून विचारणार नाहीये, पण काही शेअर करावं असं वाटलं मनातलं. बोलू शकतोस माझ्याशी. काका, मी नलीला माझ्याशी लग्न करशील का असं विचारलं. बरं, मग? तिने विचार करायला वेळ मागितलाय. साहजिक आहे, पण येईल तिचं उत्तर. मला नाही वाटत उत्तर येईल. का? बहुतेक नली दुसऱ्या कुठल्या तरी मुलाचा विचार करते आणि म्हणून मी डिस्टर्ब होतो. दुसऱ्या मुलाचा विचार? तिने तुला स्वतः असं सांगितलं का? नाही, म्हणजे तिने असं काही सांगितलं नाही, पण मी तसं तिला बोलताना ऐकलं. अरे, ऐकण्यात बोलण्यात फरक असतो. हे बघ, मला काय वाटतं माहितीये का, तू नलीशी स्वतः भेटून लग्न या विषयावर स्पष्टपणे बोलावंस. म्हणजे तिच्या मनात काय चाललंय हे आपल्याला क्लिअरली समजेल ना.